Hello students, today we are going to study chapter number 13, respiration and energy transfer in subject biology. म्हणजेच आज आपण बायोलॉजी मधला 13वा चॅप्टर रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर याला सुरुवात करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ द डेफिनेशन ऑफ रेस्पिरेशन. पहिल्यांदा आपण रेस्पिरेशनची डेफिनेशन बघूया. सो व्हॉट इज रेस्पिरेशन? Respiration is an intracellular process. So why it is called as intracellular process? Here intra means inside and cellular means cell. म्हणजेच रेस्पिरेशन हे सेलच्या आतमध्ये होणार आहे, म्हणून याला आपण काय म्हणतोय? इट इज अन इंट्रासेल्युलर प्रोसेस ऑफ अन ऑक्सिडेशन. म्हणजेच याच्यामध्ये काय होणार आहे? ऑक्सिडेशन होते. ऑक्सिडेशन म्हणजेच काय? ब्रेकडाऊन. कशाचं ब्रेकडाऊन होईल? Breakdown or oxidation of complex organic substances into simple one. म्हणजेच ब्रेकडाऊन होईल. ब्रेकडाऊन झाल्यानंतर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्टन्सेसचं कन्व्हर्जन हे कशामध्ये होईल? सिंपल फूड मध्ये होणार आहे किंवा सिंपल सबस्टन्सेस मध्ये होणार आहे. अँड फायनली इट रिलीजेस द एनर्जी. म्हणजेच त्यानंतर आपल्याला त्याच्यापासून काय मिळेल? एनर्जी. So how can define the respiration? It is an intracellular process of oxidation in which complex organic substances are broken down and it releases the energy, which is called as the respiration. So we consider that here a single cell. That single cell consists of complex organic substances. इथं आपण कन्सिडर करूया की ही एक सेल आहे. याच सेलच्या आतमध्ये रेस्पिरेशनची प्रोसेस होते, म्हणून इथं आपण त्याला इंट्रासेल्युलर प्रोसेस म्हटलेला आहे. या सेलच्या आतमध्ये कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्टन्सेस प्रेझेंट आहेत. जेव्हा रेस्पिरेशन होईल तेव्हा काय होणार आहे? सेलच्या आतमध्ये असणारे जे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत त्याचं ऑक्सिडेशन होईल, ते ब्रेक होतील आणि त्याचं कन्व्हर्जन हे कशामध्ये होईल? कॉम्प्लेक्स टू सिंपल मध्ये होणार आहे. कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आर कन्व्हर्टेड इनटू सिंपल ऑर्गॅनिक सबस्टन्सेस अँड फायनली व्हॉट हॅपन? द एनर्जी इज रिलीज्ड. म्हणजे इथं एनर्जी बाहेर पडणार आहे. सो दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज द रेस्पिरेशन. इट इज अन इंट्रासेल्युलर प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन in which complex organic substances are broken down and it releases the energy. But that released energy is in the form of ATP. म्हणजेच बाहेर पडलेली जी एनर्जी असणार आहे ती कुणाच्या फॉर्म मध्ये असणार आहे? तर ATP च्या फॉर्म मध्ये. नाउ द क्वेश्चन इज व्हॉट इज ATP? ATP म्हणजेच काय? ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ATP चाच लॉंग फॉर्म काय आहे? ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ट्राय म्हणजे 3, फॉस्फेट म्हणजे इथं 3 फॉस्फेट मोलिक्युल्स प्रेझेंट असणार आहेत. देन दिस ATP इज कॉल्ड ॲज एनर्जी करन्सी ऑफ अ सेल. ATP लाच आपण एनर्जी करन्सी ऑफ अ सेल असं म्हणणार आहे. सो व्हाय इट इज कॉल्ड ॲज एनर्जी करन्सी ऑफ अ सेल? बिकॉज ईच सेल रिक्वायर्स द एनर्जी. आपण सगळे मल्टीसेल्युलर आहोत, बरोबर? म्हणजेच आपल्यामध्ये मेनी सेल्स आहेत. प्रत्येक सेलला एनर्जीची गरज असणार आहे आणि हीच एनर्जी कुणापासून मिळणार आहे? तर या ATP पासून. म्हणून या ATP ला आपण काय म्हणतोय? ATP आर कॉल्ड एज द एनर्जी करन्सी ऑफ अ सेल बिकॉज ईच सेल रिक्वायर्स द एनर्जी अँड दॅट एनर्जी इज टेकन फ्रॉम दॅट ATP. ओके. देन नेक्स्ट पॉइंट वी हॅव टू सी formation or synthesis of ATP. So here the process of formation of ATP or synthesis of ATP is called as the phosphorylation. म्हणजेच ज्या प्रोसेस मध्ये ATP चं सिंथेसिस केलं जातं किंवा ATP फॉर्म केल्या जातात त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे? फॉस्फोरिलेशन. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ और सिंथेसिस ऑफ ATP is called as the phosphorylation. Then in nature the phosphorylation takes place in 3 ways. म्हणजे फॉस्फोरिलेशनचे 3 वेज आहेत किंवा 3 टाइप्स आहेत. कोणते 3 टाइप्स आहेत? पहिला टाइप आहे फोटोफॉस्फोरिलेशन. Then the second is the substrate level phosphorylation and the third type is oxidative phosphorylation. So let's see one by one. The first way or first type of the phosphorylation is the photophosphorylation. So what is photophosphorylation? Here photo means light, sunlight म्हणूया आपण त्याला, and
फॉस्फोरिलेशन म्हणजेच काय, सिंथेसिस ऑफ एटीपी, म्हणजे ज्या प्रोसेस मध्ये एटीपी तयार होत आहेत त्याला आपण काय म्हणतोय, फॉस्फोरिलेशन. पण एटीपी तयार होत आहेत कुणापासून तयार होणार आहेत, विथ द हेल्प ऑफ सनलाइट. सो दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज द फोटोफॉस्फोरिलेशन. सो हियर synthesis of ATP from ADP by using the energy of sunlight is called as the photophosphorylation. म्हणजेच ज्या प्रोसेस मध्ये ADP पासून ATP तयार केल्या जातील पण कुणाच्या मदतीने, विथ द हेल्प ऑफ एनर्जी ऑफ सनलाइट इज कॉल्ड एज द photophosphorylation. Then the second type is substrate level phosphorylation. So what is substrate level phosphorylation? Here this substrate level phosphorylation is a process during which ATP are synthesized. म्हणजे इथं सुद्धा ATP तयार होत आहे पण कुणापासून तयार होणार आहेत, they are synthesized from ADP. कुणाच्या मदतीने होतील, with the help of or by using the radiant energy of sun. म्हणजे सन पासून मिळणारी जी रॅडियंट एनर्जी आहे या रॅडियंट एनर्जीचा यूज करून जेव्हा एडीपीचं कन्वर्जन एटीपी मध्ये होईल तेव्हा त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे, सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन. देन द थर्ड टाइप इज ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन. सो व्हाट इज ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन? हियर ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन इज अ मेटाबॉलिक पाथवे. हा एक मेटाबॉलिक पाथवे आहे इन विच सेल युजेस द एन्झाईम. म्हणजे ह्या पाथवेमध्ये काय होईल तर ज्या सेल्स असणार आहेत त्या एन्झाईम्सचा यूज करतील. काय एन्झाईम्स यूज केल्या जातील, टू ऑक्सिडाइज द न्यूट्रिएंट्स. ऑक्सिडाइज मीन्स टू ब्रेक डाउन द न्यूट्रिएंट्स और ऑक्सिडाइज द न्यूट्रिएंट्स अँड फायनली प्रोड्युसेस द केमिकल एनर्जी. आणि त्यापासून आपल्याला काय मिळेल, केमिकल एनर्जी. आणि ह्याच केमिकल एनर्जी पासून काय तयार होणार आहे, बाय युजिंग दॅट केमिकल एनर्जी एटीपी आर सिंथेसाइज्ड अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड एज द ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन. Oxidative phosphorylation is a metabolic pathway in which cell uses the enzyme to oxidize the nutrients and to produce chemical energy, and this chemical energy produces the ATP. This process is called as the oxidative phosphorylation. Then next point we have to see how the actual synthesis of ATP takes place. So here ATP are nothing but the complex compound. ATP म्हणजे काय तर कॉम्प्लेक्स कंपाउंड आहेत विच कंटेनिंग, ज्याच्यामध्ये काय असणार आहे, प्युरिन बेसेस. ATPs are complex compound which contain purine bases and that purine base is called as the adenine. कोणता purine base प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये, adenine. So when adenine mix with ribose here it can forms the adenosine. म्हणजेच हा जो adenine आहे या adenine मध्ये जेव्हा रायबोज ऍड होईल, व्हॉट इज रायबोज? रायबोज इज नथिंग बट द पेंटोज शुगर. पेंटोज शुगरचे दोन टाइप आहेत, रायबोज शुगर आणि डीऑक्सीरायबोज शुगर. जेव्हा या adenine मध्ये रायबोज ऍड होईल, रायबोज शुगर ऍड होईल तेव्हा तिथे आपल्याला काय मिळणार आहे, वी हॅव टू ऑब्टेन द adenosine. Then in that adenosine when one phosphate is add, what happen here, we have to obtain the AMP. What is AMP? AMP means adenosine monophosphate. म्हणजे इथं एक फॉस्फेट फक्त ऍड झालेला आहे adenosine मध्ये, adenosine plus one phosphate which can forms the AMP. म्हणजे इथं एक फॉस्फेट प्रेझेंट आहे म्हणून याला आपण म्हटलं AMP म्हणजे adenosine मोनो म्हणजे एक, adenosine monophosphate. Then in the next step when one phosphate is added in AMP, परत जर एक फॉस्फेट या AMP मध्ये ऍड झाला तर तिथे आपल्याला काय मिळणार आहे, हियर ADPs are formed. ADP means adenosine diphosphate. Di means two. म्हणजे इथं AMP घेतला, AMP म्हणजेच ऑलरेडी एक फॉस्फेट आहे, मोनोफॉस्फेट आहे. त्या मोनोफॉस्फेट मध्ये पुन्हा जर आपण दुसरा फॉस्फेट ऍड केला तर इथं आपल्याला काय मिळणार आहे, ॲडिनोसिन डायफॉस्फेट. म्हणजेच मोनोफॉस्फेट आणि हा फॉस्फेट मिळून दोन फॉस्फेट झाले म्हणून इथं ADP हा तयार होतील. देन इन द नेक्स्ट स्टेप when another phosphate is added in that ADP, what happen, here ATPs are formed. म्हणजे जेव्हा या ADP मध्ये आपण परत एक फॉस्फेट मॉलिक्यूल ऍड करू तेव्हा इथं आपल्याला काय मिळणार आहे, we have to obtain the ATP. here ADP means डायफॉस्फेट. म्हणजे इथे दोन फॉस्फेट आहेत, अजून एक ते फॉस्फेट आपण त्याच्यामध्ये ऍड केला म्हणजे मिळून किती झाले, तीन फॉस्फेट झाले. आणि तीन फॉस्फेट म्हणजे काय असणार आहे तर
ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. टी मीन्स ट्राय म्हणजे 3 फॉस्फेट आहे तिथं, म्हणून याला आपण म्हटलेलं आहे ATP, विच इज कॉल्ड एज द एनर्जी करन्सी ऑफ अ सेल. ओके, सो इन दिस वे the synthesis of ATP takes place. Okay, then next we have to see types of respiration. So here there are 2 types are there. The first type of respiration is aerobic respiration and the second type is anaerobic respiration. Respiration चे 2 types आहेत, aerobic respiration आणि anaerobic respiration. तर aerobic respiration म्हणजे काय? aerobic म्हणजे इथं ऑक्सिजन इन्व्हॉल्व होणार आहे. डेफिनेशन काय असेल? एरोबिक रेस्पिरेशन इज अ सेल्युलर रेस्पिरेशन. सेलच्या आतमध्ये होते रेस्पिरेशन, त्यामुळे आपण म्हणणार आहे इट इज अ सेल्युलर रेस्पिरेशन दॅट इन्व्हॉल्व. ह्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व होते? दॅट इन्व्हॉल्व्स द O2. O2 मीन्स ऑक्सिजन. इट इज अ प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन और इट इज अ टाइप ऑफ रेस्पिरेशन which involves the oxygen, which is called as the aerobic respiration. Then what is anaerobic respiration? An means absence. इथं अन आहे, अन म्हणजे absence, म्हणजे इथं ऑक्सिजन असेल का? नाही. Here it is a cellular respiration that does not involves the oxygen. म्हणजे ज्या सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व होत नाही त्या रेस्पिरेशनच्या टाइपला आपण काय म्हणणार आहे? अनएरोबिक रेस्पिरेशन. Then this aerobic respiration involves the 3 steps. Aerobic respiration मध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व होतोय आणि त्यामुळे त्याच्यामध्ये 3 स्टेप्स आहेत. कोणत्या 3 स्टेप्स आहेत? फर्स्ट स्टेप इज ग्लायकोलायसिस, सेकंड स्टेप इज क्रेब्स सायकल which is also called as citric acid cycle or TCA cycle, and the last is the ETS. What is ETS? ETS means electron transport system. And in the aerobic respiration here glycolysis is also involved. Means what? The glycolysis is the common pathway which is present in aerobic respiration and anaerobic respiration. Okay, then in the next lecture we have to study the glycolysis. Okay, thank you.